श्रीरामपूर शहरात काल भरदिवसा घडलेल्या हाजी बंटी जहागीरदार यांच्यावरील गोळीबार प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला होता। या खळबळजनक घटनेतील दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। काल श्रीरामपूर शहरात भरदिवसा हाजी बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता। या हल्ल्यात जहागीरदार गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। आरोपींच्या शोधासाठी तातडीने 5 विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली होती। संपूर्ण जिल्ह्यात कडक नाकाबंदी करण्यात आली होती। पोलिसांचा हा ससेमिरा चुकून आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र कोपरगाव हद्दीत पोलिसांनी सापळा रचून रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे या दोघांना ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे आणि या हत्येमागचा मुख्य उद्देश काय होता याबाबत पोलीस अधिक कसून तपास करत असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे। काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये 31/12/2025 रोजी बंटी जहागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली। 2 हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली, त्यांना शिफ्ट केलं, दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला। यामध्ये जे 2 मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। खात्री केली असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबुली केलं आहे। हत्यारही आपण त्यामध्ये रिकव्हर केलं आहे। यामध्ये आणखीन अन्य कोणी आहेत का याबाबत सुद्धा आमचा तपास चालू आहे। सध्या श्रीरामपूर शहरात शांतता आहे, तिथे SP ॲडिशनल SP आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सगळं लक्ष ठेवून आहोत। काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंट्रोगेशन सुरू आहे आणि आता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे, त्यामुळे ह्या बाबतीत मला आता भाष्य करता येणार नाही, परंतु आमचा तपास चालू आहे। तसं काय असेल दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।